दंडकारण्य दक्षिण भारतातील एक घनदाट गूढ जंगल. ही भूमी प्रभू रामचंद्रांच्या चरणस्पर्शाने पावन झाली होती. त्यांच्या तेजाने इथल्या मातीला एक वेगळेच पावित्र्य लाभले होते. ज्ञान, शस्त्र, शौर्य, कला आणि संस्कृती याचा संगम इथे घडत गेला आणि दंडकारण्य बनलं एक तेजस्वी स्वप्न. याचं तेज सूर्यालाही लाजवेल असं. पण जिथे तेज असतं तिथे अंधकारही दबा धरूनच असतो. या तेजावर, समृद्धीवर एक काळोखी नजर पडली. अलाउद्दीन खिलजी. अलाउद्दीन खिलजीने आपल्या सत्तेच्या लालसेने देवगिरीच्या यादवांवर आक्रमण केले आणि इथूनच सुरू झाला परकीयांच्या गुलामगिरीचा काळ. समृद्धतेच्या वसाहती तुटल्या, देवळं पाडण्यात आली, गावं जाळण्यात आली. संस्कृतीचा गाभा हदरून गेला आणि पुढची तब्बल 400 वर्ष या भूमीने गुलामीचे, अन्यायाचे तटके सहन केले. पण ही भूमी संपूर्णपणे मेली नव्हती. दैन्याच्या राखेखाली एक स्फुल्लिंग पेटत होतं. मातीतून उठणाऱ्या वेदनेच्या आर्त हाकेमुळे ही भूमी पुन्हा सज्ज होत होती. त्या हाकेचा स्वर अधिक स्पष्ट होऊन निघाला. हे चंड मुंड भंडासुर खंडिनी, उदंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्मरक्षिके जगदंबे, मला एक उत्तर दे जो परकीयांच्या जाताला संपवेल आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकारेल. आणि मग फाल्गुन शुद्ध तृतीय शके 1551 या दिवशी शिवनेरीच्या किल्ल्यावर जिजाऊंच्या पोटी एक तेजस्वी पुत्र जन्माला आला. गणदेवतेच्या कृपेने त्याचं नाव ठेवण्यात आलं शिवाजी. शिवरायांच्या जन्मानंतर गडावर एक नवचैतन्य भरलं होतं. वाढत्या वयाबरोबर त्यांचा खोडकरपणाही अधिकच खुलत चालला होता. त्यांच्या बाललीला गडावर कौतुकाचा विषय बनत. कधी अचानक मधुपाक खाण्यात शिरून सुगरणींना घाबरवत, तर कधी संधी मिळतात सवंगड्यांच्या संगतीने दही लोणी फस्त करत. पण ह्या खोडकर स्वभावाला एक मायाळू, संवेदनशील बाजूही होती. अधूनमधून घोड्यांची देखभाल करताना शिवबांच्या मायेचा हात त्यांच्या अंगावरून फिरत असे. गोठ्यातील गाई वासरांना चारा पाणी देत असे. मावळ्यांसोबत बसून गमतीने जेवण खात, तर कधी त्यांना भरवत. त्यामुळे गडावर एक प्रसन्न, आनंदमयी वातावरण असायचं. पण गडाखाली मात्र परिस्थिती अत्यंत कठीण बनली होती. एकीकडे परक्यांच्या गुलामगिरीची साखळी लोकांना अधिक घट्ट पकडू लागली होती, तर दुसरीकडे निसर्गानेही पाठ फिरवली होती. पाऊस थांबला होता, जमीन फाटत चालली होती, शेतकरी भुकेने त्रस्त झाले होते. या कठीण परिस्थितीत जिजाऊ स्वतः सर्व रयतेला आधार देत होत्या. जिजाऊंची रयतेबद्दलची आपुलकी आणि माया शिवरायांच्या मनातही उमलू लागली होती. दरम्यान शिमगाजवळ आला. भूक आणि वेदनेने त्रस्त झालेल्या लोकांमध्ये आनंदाचा क्षण निर्माण करण्यासाठी होलिकेचं आयोजन करण्यात आलं. होम सजला, पूजेला सुरुवात झाली. धार्मिक विधी पार पाडताना जिजाऊंच्या मुखातून एक आर्त उद्गार निघाले. इडा पिडा टळू दे, बळीच राज्य येऊ दे. लहान शिवबा बाजूला उभे राहून हे सगळं पाहत होते. त्यांनी आपल्या बालसुलभ उत्सुकतेने विचारलं, महासाहेब, हा बळीराजा कोण आणि बळीचे राज्य म्हणजे काय? जिजाऊंनी प्रेमाने त्यांना भगवान विष्णू यांच्या वामन अवतार आणि बळीराजाची गोष्ट सांगितली. त्यातून त्यांनी समजून घेतलं, बळी म्हणजे न्यायी, परोपकारी राजा आणि बळीचं राज्य म्हणजे लोकांना सुखाने, बंधुभावाने जगता येणारं असं राज्य. हे ऐकून छोट्या शिवबांच्या डोळ्यात जिद्दीची चमक आली. त्यांनी उत्स्फूर्तपणे उद्गार काढले, मासाहेब, मग मी होईन बळीराजा. मी करीन सर्व आम्हा सुखी. त्या दिवसानंतर जिजाऊंनी शिवबांवर अधिक प्रेमाने संस्कार करायला सुरुवात केली. रामायण, महाभारत, पुराण यातील कथा रोज सांगितल्या जात. त्यातून धर्म,
न्याय, नीती, कर्तृत्व आणि नेतृत्व याचे धडे शिवबांच्या मनावर खोलवर रुजू लागले. त्याचबरोबर शस्त्रकलेचे प्राथमिक शिक्षणही सुरू झालं. धडपड, शौर्य आणि कणखरतेचे बीज त्यांच्या मनात रुजत होते. एक दिवस शिवनेरीवर शहाजी राजे यांचं पत्र आलं. त्यात लिहिलं होतं, आदिलशाही सरदाराने पुणे उद्ध्वस्त केलं आहे. आता पुण्यनगरी पुन्हा समृद्ध करायची जबाबदारी जिजाऊंवर सोपवण्यात आली. त्यासाठी शहाजी राजे यांनी एक अत्यंत विश्वासू सरदार पाठवला. त्याचं नाव होतं दादोजी कोंडदेव. जिजाऊ, शिवबा आणि दादोजी पुण्याकडे निघाले आणि तिथे पोचल्यावर त्यांनी पाहिले, धुरांच्या लाटांनी आभाळ काळवंडलं होतं. पडके वाडे, उद्ध्वस्त गावठाण हे सर्व पाहून त्यांचे मन उदास झाले. तेवढ्यात एक वृद्ध स्त्री जिजाऊंच्या पुढ्यात आली. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. त्या अश्रू फक्त दुःखाची नव्हे तर अपमानाची आणि लाचारीची कहाणी सांगत होते. जिजाऊंचं मन ढवळून निघालं. तरीही त्या शांत होत्या. त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवत धीटपणे म्हटलं, धीर धरा, जगदंबेवर विश्वास ठेवा. वृद्ध स्त्री फाटक्या आवाजात म्हणाली, कसली जगदंबा मासाहेब, कसली जगदंबा. दमाला आमचं पुणं लुटलं या, गारवाचं नांगर फिरवलं या, आमचं कोडी उरलं नाही, मारी आमचं कोडी उरलं नाही. त्या अश्रू जिजाऊंनी स्वतःच्या पदराने पुसले आणि मग त्यांनी निर्धाराने आदेश दिला, पंत, देशमुख, पाटील, कुलकर्णी, लोहार, चांबार सगळ्यांना परत बोलवा. त्यांना सांगा, शहाजीराजांचे सुपुत्र शिवाजीराजे स्वतः पुण्यात आले आहेत. त्यांच्या ज्या काही फिर्यादी असतील त्या आम्ही जातीने सोडू. विघ्न व्हावे दूर म्हणून बाप्पा विराजला, मंदिराजवळी लाल माल बांधियेला. विघ्न व्हावे दूर म्हणून बाप्पा विराजला, मंदिराजवळी लाल माल बांधियेला. भर उन्हात मोठ्या जल्लोषात सोन्याचा नांगर चालविला, सोन्याचा नांगर चालविला, सोन्याचा नांगर चालविला. रयतेच्या हाकेला देव धावूनी आला, रयतेच्या हाकेला देव धावूनी आला. लोक परत येऊ लागली, संसार थाटू लागली. कुंभाराचे चाक फिराले आणि लोहाराची भट्टी पेटली. वासुदेव आनंदाने गाऊ लागला, वासुदेव आनंदाने गाऊ लागला. वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला. रयतेच्या हाकेला देव धावून आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला. पुण्यनगरी सजली, पुण्यनगरी सजली, आहा, पुण्यनगरी सजली, पुण्यनगरी सजली, पुण्यनगरी सजली, पुण्यनगरी सजली, पुण्यनगरी सजली, पुण्यनगरी सजली. बोला पुंडली कवर दे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. बोला पंढरीनाथ महाराज की जय. मुदोजी निंबाळकर पुण्यात आल्याची वर्दी लाल महालात आली. त्यांच्या सोबत मुलगा बाजाजी आणि मुलगी सईबाई सुद्धा होती. म्हणून खास लाल महालात मर्दानी खेळाचे आयोजन करण्यात आले. एका आसनावर जिजाऊ तर दुसऱ्या आसनावर मुदोजी बसले होते. सईबाई उत्सुकतेने त्यांच्या शेजारी उभी राहून खेळ पाहत होती. सर्व रय्यत खेळ पाहण्यास चौकात जमली. शिवराय आणि वस्ताद एकमेकांच्या समोर उभे होते. सगळ्यांचंच लक्ष त्या खेळाकडे लागलं. शिवरायांनी सपासप वार केले आणि त्यांच्या वेगामुळे वस्ताद घाव झेलत मागे सरकू लागले. थोड्याच वेळाने खेळ थांबला. मग शिवरायांनी हातात दंडपट्टा चढवला. मध्यभागी एक गवताचा फळा ठेवण्यात आला. दंडपट्टा फिरवण्यास सुरुवात केली.
पुतळ्यावर सपासप वार झाले. रय्यत स्तब्ध झाली. काय घडले हे कुणालाच समजले नाही. इतक्यात वस्तादांनी पुतळ्याला हलका धक्का दिला. पुतळ्याचे तुकडे झाले होते. रयते जल्लोष उसळला. खेळ संपल्यावर जिजाऊंनी थोड्या गमतीने विचारलं, सई, हा नवरा चालेल का ग तुला? सईबाई पटकन म्हणाल्या, हो. आणि सारा चौक हास्याच्या लाटेने भरून गेला. जाऊंनी बुधोजींकडे पाहिलं. त्यांनी समाधानी नजरेने मान डोलावली. आणि मग तो क्षण आला. तारीख 16 मे 1640. लाल महल उत्सवाने फुलून गेला. अंबरखाण्यात धान्य, वस्त्रगृहात नवीन वस्त्र, सोन्याचे दागिने, तयारी सुरू होती. वाडा फुलांनी सजलेला होता. तोरणांनी दरवाजे, मखमली गालीचे, चौरंग मंडप, सर्व काही अलंकारिक वाटत होते. सुवासनी स्त्रिया अंगणात टांगोळ्या काढत होत्या. सर्वत्र मंगलवाद्यांचा नाद घुमत होता. मंडप पारंपरिक व विधीपूर्वक सजलेला. मंगलाष्टकाचा आवाज दुमदुमत होता. शिवबा आणि सईबाईंचं शुभविवाह संपन्न झालं. लक्ष्मीनारायणाची जोडी सर्वांच्याच मनात भरली.